बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो। गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत। बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास। बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या KW11 न्यूजवर। आमची विश्वासार्हता, समाजाची लोकप्रियता। गुरुवर्य महंत सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादानं गेल्या 9 वर्षापासून चोळकेवाडी येथे श्री साई सच्चरित पारायण व कीर्तन महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो। चोळकेवाडी येथील श्री हनुमान मंदिर प्रांगणामध्ये सर्व ग्रामस्थ मिळून या सच्चरित पारायण व कीर्तन महोत्सवाचं आयोजन करत असतात। या वर्षीही सालाबादप्रमाणे साई सच्चरित पारायण तसंच कीर्तन महोत्सव सोहळ्याचं आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलं होतं। दिनांक 16 जून ते 23 जून पर्यंत या कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। 8 दिवस परिसरातील अनेक महंतांचं कीर्तन संपन्न झालं। महंत सद्गुरू रामगिरीजी महाराज मठाधिपती सरला बेट यांच्या मधुर वाणीतून काल्याचं कीर्तन संपन्न झालं। आज 30 जून रोजी सकाळी चोळकेवाडी ते श्री क्षेत्र शिर्डी येथे पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या पालखी सोहळ्यात चोळकेवाडीतील 400 भाविक भक्तांचा मोठा सहभाग होता। यावेळी या साई पालखीचं स्वागत ठिकठिकाणी करण्यात आलं। साई कृपा अर्थ मूव्हर्स अँड डेव्हलपरचे मच्छिंद्र चोळके पाटील यांनी फोकलँडमधून पुष्पवृष्टी करत या पालखीचं अनोखं स्वागत केलं। अशा रीतीने साई नामाचा जयघोष करत डीजेच्या तालावर नाचत पालखीचं प्रस्थान शिर्डीकडे झालंय। दरवर्षी सालाबाद प्रमाणे आमच्या चोळकेवाडीमध्ये साईच्या 400 ते 500 लोक पायी साईबाबाच्या दर्शनासाठी आणि 8 दिवस आस्तगाव चोळकेवाडीत होतो। सालाबाद प्रमाणे सर्व साई भक्त जाताना अन्नदान करतात। रोडनी जाताना सर्व साई भक्ताला पाणी, नाश्ता, जेवणाची व्यवस्था करतात आणि फार प्रमाणात साई भक्त या कार्यक्रमाला जातात। सबके लिए खुला है मंदिर है हमारा, आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशियों के लिए खुला है मंदिर है हमारा, अशी जी प्रेरणा साई बाबांनी आपल्या साई भक्तांना दिलेली आहे त्याचा प्रत्येक साई भक्ताला येतो। म्हणून आज या चोळकेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आणि चोळकेवाडी साई भक्त मंडळाच्या वतीनं एवढा मोठा पायी दिंडी सोहळा नियोजनबद्ध आयोजित करण्यात आलेला आहे। आणि आज श्री क्षेत्र शिर्डी या ठिकाणी आम्ही सर्वजण पायी जात आहोत। सद्गुरू साईनाथांचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी राहोत या सदिच्छा देतो। धन्यवाद। ओम साईराम। ओम साईराम। आज साईबाबांच्या पावनभूमीमध्ये सर्व आमच्या चोळकेवाडी साई भक्तांचं 7 दिवस पारायण करून आज पायी दिंडी सोहळा सालाबादप्रमाणे 9व्या वर्षी आज आम्हाला इथे साई कृपा अर्थ मोर्सच्या वतीने पोकलँडच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्याचा योग मिळाला। त्याबद्दल सर्व साई भक्तांचं हार्दिक अभिनंदन। सोहळा चोळकेवाडी ते आस्तगाव, चोळकेवाडी ते शिर्डी येथे पायी दिंडी सोहळा नेण्यात येत आहे। तरी आमचा रोज हरिपाठ काकडा सुरू असतो आणि त्याचप्रमाणे 8 शेवटच्या दिवशी पायी दिंडी सोहळा शिर्डी येथे जात आहे। तरी आमच्या सर्व भाविक भक्तांचे व शाही भक्तांचे हार्दिक अभिनंदन करीत आहे। ओम शाहीराम।